जय शिवराय. नमस्कार. हा व्हिडिओ मित्रांनो जून 2024मधील आहे. पेरणीच्या वेळेस मी मित्रांनो व्हिडिओ काढलेले होते, तर फोन खराब झाल्यामुळे डिलीट झालेले आहे. मित्रांनो, मिश्र शेती आणि नैसर्गिक शेती म्हणजे काय तुम्ही बघू शकता. इथे तूर आहे, पेरूचं रोप आहे, तूर आहे, चवळीचं वेल आहे, मटकी आहे, परत इथे बघू शकता हादग्याचं रोप आहे, मोठं पेरूचं झाड आहे. मित्रांनो, पायवाटसाठी मी वाळलेलं गवत टाकलेलं आहे. मिश्र शेतीमध्ये मित्रांनो मी तूर, मटकी, उडीद, चवळी, कारले, दोडका आणि भाजीपाल्यामध्ये पालक, मेथी, लाल माठ हे बघू शकता, हे लावलेलं आहे. मित्रांनो, वेलवर्गीयासाठी मी हे जाळी तयार केलेली आहे, बघू शकता. त्याच्यावरती दोडक्याची वेल आलेली आहे. तर तिकडे चिंचाचं रोप आहे, तर तिकडे ट्रेमध्ये अद्रक आहे, जांभळाचं रोप आहे, आणखीन एक जांभूळ आहे. तर त्याच्या बाजूला शतावरीची वेल आहे. तर बघू शकता चवळीची वेल किती छान आलेली आहे. तर त्याच्या बाजूला दोडका आहे, चिक्कूचं रोप आहे, लिंबूचं रोप आहे, पेरूचं रोप आहे. पेरूच्या बाजूला मित्रांनो गवती चहा आणि त्याच्या बाजूला मोठं पेरूचं झाड आहे. तर मित्रांनो, हे झाड मी 2 वर्षाचं असताना ह्या टेरेसवरती लावलेलं आहे. तर त्याला पेरू येण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघू शकता मित्रांनो किती छान पेरू आलेले आहेत. तर मित्रांनो, सुरुवातीला या बेडमध्ये मी आपले जे मोठे देशी वृक्ष आहेत, जसं की वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, बाभीळ, जांभूळ, ह्या वृक्षांचे मी काडी कचरा, पालापाचोळा, त्यांचे अवशेष आणि देशी गायचं शेण हे पूर्णपणे कुजवून मी मातीमध्ये मिक्स करून हा बेड तयार केलेला आहे. मित्रांनो, खत वापरण्याचं कारण म्हणजे पांढऱ्या मुळ्या छान वाढतात आणि पिकांना रोग लागत नाही आणि बेड भुसभुशीत होतो. तर हे बघू शकता मित्रांनो, पूर्ण बेडचा व्हिडिओ. किती छान बेड झालेला आहे. तर रोपे बघू शकता किती छान आलेले आहेत. मित्रांनो, मी खत तयार करताना सुद्धा व्हिडिओ काढलेले होते, तर तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेले आहेत, तर क्षमस्व. बघू शकता तुरीचं रोप किती छान आलेलं आहे. ते तुळस आहे. धन्यवाद मित्रांनो.